Hello, future officers. Welcome to the Concept Builder Academy. Myself सूरज थोरात. राईट लाईक अ टॉपर मध्ये ह्या ठिकाणी जर तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये ह्या टॉपिकवर क्वेश्चन लिहायचा असेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी कन्क्लुजन प्रोव्हाइड करू शकतो. आपल्याला काय करायचं माहिती का की कन्क्लुजन लिहित असताना आपण मेन बॉडी पार्ट मध्ये जे काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी लिहिलेले आहेत त्याचं रिपिटेशन्स कन्क्लुजन मध्ये करायचं नाहीये. आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह कॉन्स्टिट्युशनल डायरेक्शन्स त्या ठिकाणी शो करायची आहे. म्हणजे कन्क्लुजन लिहित असताना आपण या ठिकाणी इंडियाचे जे काही कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे हे केवळ कॉन्स्टिट्युशनल पॉवरच्या डिव्हिजनवर चालत नाही तर त्याच्याबरोबर म्युच्युअल ट्रस्ट आणि कॉन्स्टिट्युशनल रिस्ट्रेंट ह्या दोन्ही सुद्धा गोष्टी असणं गरजेचं आहे. हे जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत ना, पहिली गोष्ट कॉन्स्टिट्युशनल पॉवर, त्याच्यानंतर म्युच्युअल ट्रस्ट आणि त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल रिस्ट्रेंट या तिन्ही इम्पॉर्टंट कीवर्ड्स त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. त्यामुळं गव्हर्नरचं जे काही ऑफिस आहे ना तर हे आपल्याला पॉलिटिकली स्ट्रॉंगर बनवण्यापेक्षा त्या ठिकाणी इन्स्टिट्युशनली न्यूट्रल आणि कॉन्स्टिट्युशनली प्रेडिक्टेबल करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीचे जर तुम्ही कीवर्ड्स किंवा डायरेक्शन कन्क्लुजन मध्ये प्रोव्हाइड केले तर डेफिनेटली तुम्हाला बाकीच्या स्टुडंटपेक्षा त्या ठिकाणी जास्त मार्क येण्याचे चान्सेस असतात.